समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभं जगनन्तपानि मन्ननं मण्डलानां करुण तुलसीमाला स्कन्यनं स्कन्दनेत्रां सदैव धवलासविठ्ठलां चिन्तयामि लोकाभिरामवरणरङ्गधीरं राजीव नेत्रगुंशनाथं करुणानिरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये सभा सकळ संतांची महामुनी विरक्ती यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळांची विनवणी प्रभो तुम्ही महेशांची मूर्ती आणि मी दुर्बल जसे भक्ती म्हणवणी तरी बोल गंगावती कराल की ना तरी बालक बोबडा बोली वाकुडा विचकी पावले तयांचे चोज करुणी मावले रिजी जेवी आता हृदय आपुले चौपाळून या भले वरी वैसवू पावले श्री गुरूंची गणेश स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदन श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुन मुनिंद्री तमागत्य तिष्ठांती तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पुंडलिक वरदे हरि श्री नामदेव जनार्दन स्वामी जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम नरी कवरदे हरि श्री नामदेव रामचंद्र भगवान राम भक्त हनुमान महाराज की दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की सद्गुरु भगवान बाबा की जय देवर्षि नारद स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु रामचंद्राय नमः लक्ष्मणे सांडुनिया इनि लोके पातळ सेविता झाला देखम हे देखून या रघुनायक शोकान्वित बुडाला प्रभु रामचंद्र भगवान विश्ववंदनीय ग्रंथकर्ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज जमलेल्या शांतीसागर राम भक्ताला रामकथा अर्पण करत आहेत. सज्जनव विषय आहे देवानी भक्ताचा कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथील रजोत्तम देवादिदेव वंदिती. प्रथमतः सज्जन हो बाहेरगावून आलेले रामभक्त आहेत त्यांचं या जीवाचीवाडी नगरीमध्ये सहर्ष स्वागत. कारण का
देव आणि भक्त दुजा नाही विचार. आता दररोजच्या वेळी सांगायला म्हणजे कसं आहे, आज शेवटचा दिवस आहे. एवढा मला तर नाही आनंद वाटत आजच्या दिवस. तुम्ही काही म्हणा, कारण कथेचा समारोप आहे, सांगत आहे, समाप्ती नाही. समाप्ती म्हणली पुन्हा रामायण वाचायचं नाही. पण उद्याच्या सोमवार पण म्हणजे आम्हाला आजचा सोमवार झाला की दररोज आठवण होय की सोमवार कधी येतोय. आज सोमवार सोमवार येणार, सोमवाराची आठवण व्हायची, पण आता आठवण होणार. आता किती दिवस होत नाही हे काही सांगू इच्छित नाही. आणि रामायणामध्ये बी रस नाही आजच्या आद्यामध्ये, कारण प्रत्यक्ष जगाचा बाप शोकाकुलत आहे. कोण? भगवान प्रभू रामचंद्र. का? बंधू लक्ष्मण गेले ना, आज जावाच लागतं हो. जे जन्माला आले ते जाणार आहेत. उपजे तो नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र परिभ्रम. सकाळी सूर्योदय उगवाला, संध्याकाळी मावळणार. जो मावळला तो उगवणारच, गेला तो येणारच. महाराज, मला एका मुलानं प्रश्न विचारला होता, लक्षात आलं. महाराज म्हणले, जो उभा आहे तो बसलाच नाही, गेलाय ते आलाच नाही. तसं आज जाणार आहे. भगवान पांडुरंग विठेवर उभा आहे, आजू बसला नाही. पण सहज प्रश्न आहे ना, पण ते विचार करावा लागतो आपल्याला. तुकाराम महाराज गेलेत, ते आलेच नाही. आलते पण पुन्हा आले नाहीत ना. तसा प्रभू जाणार आहे, पण येणार आहेत कधी? कधी येणार आहेत महाराज? बोला जा जरा. मला बोलणार माणूस असला तर जमत नाही, तर मग जमत. द्वापारी गावात मध्ये तर येतील ना भगवान गोपाळ कृष्ण होऊन. पण आज कथेमधून का होईना पण जाणार आहेत. लक्ष्मण गेले. आता पाठीमागची जी कथा आहे ना, लक्ष्मणला लावायचंच होतं. ज्या दिवशी यमराज भगवान रामाच्या भेटीला आले त्यावेळेस लक्ष्मणला सांगितलं, लक्ष्मणा आम्ही दोघं एकांतामध्ये, कारण रूप पालटून आलेले होते बरं का. म्हणून लक्ष्मण उभा केलेला दारामध्ये. आणि दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी आल्यानंतर लक्ष्मणानं सांगितलं, मालक काहीतरी पुढे बोलत येत ऋषी बोलत. म्हणजे मला आडवतो तू, सगळी अयोध्या भस्म करून टाकेल. लक्ष्मणाला विचार की मला पूर्ण अयोध्या भस्म होण्याऐवजी एक लक्ष्मण जर भस्म आला तर काय फरक पडायला लागला. कारण देहदंडाची शिक्षा त्यांना मिळणार होती प्रभू रामचंद्रातून. म्हणून दुर्वास पाठवून दिलं. दुर्वास ऋषीनं काय केलं नाही, त्या दोघाला बघितल्याबरोबर एक ऋषी मुक्त झाला. कोण? यमराज. यमराजाला एकच म्हणायचं होतं की आता तुमचा अवतार संपवायचा. बस झालं ना आता. कारण जोपर्यंत तिकीट आहे तोपर्यंत एस टी घेऊन जाते, गेटच्या पुढे नेत नाही. आणि मग लक्ष्मणाला बोलायला सुरुवात केली, मी तुला काय सांगितलं, आज्ञा मोडलीस ना माझी. म्हणून लक्ष्मणानं सांगितलं, दादा दुर्वास ऋषीने सांगितलं पूर्ण अयोध्या भस्म. 16 पद्म संख्या होती अयोध्येची. किती? 16 पद्म. तितकी भस्म होण्याऐवजी एक लक्ष्मण गेला तरी काय फरक पडायला. म्हणून मी तुमच्या आज्ञा म्हणून प्रभूनं सांगितलं, जा तोंड सुद्धा मला दाखवू नको परत. लक्ष्मण शरयू नदीमध्ये गेले, शेषाचा अवतार दाखवला, गुप्त झाला. पण ते ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्राला आता ऐकता अंतर्बाह्य नाही बरं का. आज अंतर्बाह्य नाही, सगळं अंतरच. मग लक्ष्मण गेल्यानंतर रामाला दुःख झालं. कारण अवतार जरी संपवायचा असला, पुन्हा जरी जन्मायचं असलं तरी पण दुःखच आहे. मग प्रभू रामचंद्र शोकाकुल झाले. का? लक्ष्मण गेला. लक्ष्मणानं सुरुवात केली. पुन्हा सगळेच जाणार आहेत. सगळे म्हणजे कोण? 16 पद्म जाणार आहेत. तुम्ही म्हणाल सगळे कसं काय केले? पाठीमागं 2ला गेले, ती 3री बारी. कलियुगामध्ये एक वेळेस जाईल म्हणून असं सांगितले. बाकीच आहे की कलियुगामध्ये अयोध्या एक वेळेस वैकुंठाला जाणार. आणि सत्य आहे.
आणि प्रभू रामचंद्र शोकाकुलित झालेलं बघितल्यानंतर बाकीच्याला कसं वाटलं असेल? अहो आपला एक माणूस जर उपोषणाला बसला जरांगे तर त्याला भूक लागली व आपल्या पोटात भूक लागते, आणि लक्ष्मण गेले बरं वाटलं असेल का? हां, श्रीराम म्हणे लक्ष्मणा मज सांडूनिया गेलासी काय अपराध देखोनिया मना माझी निष्ठुर झालासी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. महाराज आले, सहर्ष स्वागत महाराज तुमचं. लक्ष्मणाचं एक गुण आठवून प्रभू रामचंद्र शोक करू लागले. लक्ष्मणा, मला पाठीमागे ठेवलंस आणि तू अगोदर गेलास, कारण ठरलेलंच होतं कोणाला अगोदर जायचं हे ठरलेलंच असतं. मग रामचंद्र शोक करू लागले. आता शोकाचं कारण दुसरं काहीच नाही. बोलीला वाल्मिक तैशीची करीन आणि वरतोनी दावीनं म्हणे नामा, म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणाकरता शोक करू लागले आणि पुढचं नियोजन करायला लागले पुन्हा. हां, लक्ष्मणा काय मी चुकलो, कोण अपराध आचारलो, किंवा निष्ठुर बोलिलो, म्हणून या रुसलासी सुमित्रा. काय माझ्याकडून अपराध घडला म्हणून रुसून चाललास? अपराध केलाच नव्हता ना, अपराध करायला लावला निमित्त करता. आता रामायणामध्ये बरं का आधे दोन्ही मिळून थोडेच 160 व 161 कधीही वाईट गुणाचंच वर्णन केलं जातं, कुणाचं राक्षसाचं, आणि देवाचं चांगल्या गुणा करता. आता रावणाचे 8 गुण चांगले होते, पण 8ही गुणाचं वर्णन आलेलं नाही रामायणामध्ये. मग तुम्ही म्हणाल मग कुठं ऐकलं तुम्ही? अशा महात्म्याने वर्णन केलेलं. राजा रावणाकडे 8 गुण होते. ज्यावेळेस राजा रावण प्राण सोडू लागला त्यावेळेस प्रभूनं लक्ष्मणाला रावणाकडे पाठवलं. लक्ष्मणा, राजा रावणाचे 8 गुण ते स्वतः सांगणार आहेत, मुखानं तुला सांगणार आहेत. ते गुण ऐक जाऊन, म्हणजे राजा रावण किती श्रेष्ठ हे तुला कळलं. मज बरोबरी वनांतरी हिंडताय, लक्ष्मणाशी बाभारी, दुर्दशा वर्षे निरहारी, अन्न उदकै त्याजिले. मग राजा रावणाचे 8 गुण, रामेश्वर महिमा वर्णन. ज्यावेळेस सेतुबंध रामेश्वराच्या ठिकाणी अगोदर महादेवाची पूजा केली, पुन्हा कामाला सुरुवात केली. लिंग आणण्याकरता काशीला पाठवलं, कुणाला? हनुमानजीला. तोपर्यंत वानर उपाशी होती. काहीतरी नित्यनेम पाहिजे, नित्यनेमाविना अन्न खाय तो. पण महादेव बाबाचं कुठं लिंग सापडना म्हणून काशीला लावलं. वानर तळमळ करू लागले फलाहार करण्याकरता. म्हणून प्रभू रामचंद्रानं वाळूचं लिंग तयार केलं आणि सगळी सेना. पण ती स्थापना करताना पंडित पाहिजे बरं का महाराज, पंडित पाहिजे. राजा रावण 1 नंबरचा पंडित होता, त्याच्यासारखा दुसरा आणखी बी जन्माला नाही. म्हणून जांबिवंताला पाठवलं लंकेला, पंडिताला घेऊन. रावणाला नाही म्हणले बरं का, लक्ष घ्या, रावणाला म्हणले नाही. लंकेहून पंडिताला घेऊन या स्थापना करण्याकरता जांबिवंत गेला. आता जांबिवंताला काही सांगायची गरज का? रावणाच्या महालात गेले, रावण पूजेला बसलेला होता. पूजेला बसल्यानंतर राजचिन्ह अंगावर नसतात. आणि मग सांगितलं प्रभूनं तुम्हाला स्थापना करण्याकरता वेळे. लगेच रावण उठला, सगळी सामुग्री पुष्पक विमानामध्ये घेतली. कारण वनवासी त्याच्यापाशी काय सामुग्री कशाची, त्याच्यापाशी सगळं आहे. पण सध्या आणि जाता जाता लक्षात आलं राम पूजेला बसल्यानंतर एकटाच बसल. सीतेला विमानामध्ये घेतलं.
कथा खरी बरं का, शिवरामायणामध्ये कथा पहा. कारण हे असे महात्मे ते म्हणतील ह्याला कुठं सापडले तर लागला बडबड करायला तर. सीतेला बरोबर घेतलं. राजा रावण रामेश्वराच्या ठिकाणी आला. त्या पंडिताच्या हातानं स्थापना केली. आईसाहेब सीतादेवी पूजेला बसवली आणि जाताना सीतेला घेऊन गेला. असे 8 गुण आहेत महाराज त्याच्याकडे. आता 8च्या 8 सांगत नाही, पण रामायणामध्ये वर्णन आलं का त्याचं नाही. कारण त्याला दुष्ट मानलेला झाला म्हणून दुष्टाचेच गुण वर्णन केले, पण सगळे सारखे 8 गुण नाहीत वर्णन केले. असा 8 गुणाने युक्त राजा रावण. ते गुण ऐकण्याकरता लक्ष्मणाला प्रभूनं पाठविलं की राजा रावणाला हे 8 गुण आहेत ना, ते ऐक तुझ्या कानानं. मग आपण जर बसल्यानंतर बालताच वाईट होता रावण, आपण तर कधी रावणाला वाईट म्हणलं नाही. म्हणून तो प्रभू लक्ष्मणाला म्हणू लागले, लक्ष्मणा माझ्याकडून काय चुकलं? अरे माझ्याकरता तू किती अट्टास केलास, वनवासाला आलास, वनवासामध्ये उपाशी राहिलास, आणि उपाशी राहिल्याशिवाय ते धेंड मरत बी नव्हतं ना. कोण? इंद्रजित. पण पहा ना कसं आहे, चांगल्या गुणाच्या माणसाची नावं सुद्धा ठेविनात. राजा रावणाला 8 गुण होतं, पण रावण नाव कोणी ठेविना. ठेवलं कंस कुणी नाव ठेविना, कुंभकर्ण कुणी नाव ठेविना. गुण चांगले होते हो, फक्त एकाच माणसाकडे वाईट गुण होते. 21 गुण वाईट होते, तो म्हणजे दुर्योधन. 21 महाराज सांगन, पण आता वेळ नाही आपल्याला कोणची वाईट गुण होती म्हणून. हां, म्हणून या कोपलाशी विल्लाळा सुमित्राच्या लघु बाळा आता मुख दाखवी एक वेळा माझे प्रभू रामचंद्र भगवान की जय. या स्वागत, या पुढे या, पुढे या. बापूराव आता काय करा, सुरुवात करून दिली. बरं बरं. तू सुमित्र, सु म्हणजे चांगला, मित्र म्हणजे भक्त. आईचं नाव काय होतं? सुमित्रा. लक्ष्मणाचं त्याच्यावरून नाव पडलं सौमित्र. लक्ष आणि मन एक, तो लक्ष्मण. किती कष्ट घेतलं माझ्याकरता. मग त्याच्यातली एखादी आठवण झाली काय की तुला की एका कष्टाची म्हणून आता रुसून गेलास आणि देहत्याग केलास. असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाकरता शोक करू लागले. आता याच्यानंतर महात्मे या ठिकाणी आलेले आहेत. आज शेवटचा दिवस आहे.